नमस्कार महाराष्ट्र. अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे संविधान परिषद संपन्न. लोणी व्यंकनाथ येथे सावित्रीबाई फुले संविधान गट, लोणी व्यंकनाथ आणि अण्णाभाऊ साठे संविधान गट, पारगाव सुद्रीकच्या वतीने छाया भोसले यांच्या पुढाकारातून संविधान परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन महिलेच्या डोळ्यावर, तोंडावर आणि हात बांधलेली काळी रिबीन सोडून कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ मनीषाताई प्रवीण कुमार नहाटा, प्रणोती राहुलदादा जगताप, संविधानावर बोलणाऱ्या प्रमुख वक्त्या लता भिसे, अशोक सब्बन, सुवर्णाताई पाचपुते, अण्णासाहेब शेलार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण गमतीने हसता हसता संविधान प्रबोधन करणारे धूर्त शिकारी हे नाटक होते. उपस्थितांना सहज आणि सोप्या भाषेत समता, बंधुता, एकता आणि अधिकारांची जाणीव करून दिली. चळवळीतील समाज कार्यकर्त्यांनी समाजसेवकांचे पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या संविधान परिषदेत महिलांनी महिलांसाठी काही ठराव संमत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक संविधान प्रचारक छाया भोसले यांनी केले. भोसले म्हणाल्या की हक्कासाठी आणि न्यायासाठी ही परिषद आयोजित केली आहे. सूत्रसंचालन ॲडव्होकेट महेंद्र शिंदे तर आभार संतोष जठार यांनी मानले. या संविधान परिषद कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले संविधान गट तसेच अण्णाभाऊ साठे लोणी गट या गटातील महिला तसेच शरद भोसले, मनेश भोसले, मॅनेजर भोसले, उर्मिला जठार, पप्पू चव्हाण, अजित भोसले, प्रसाद भिवसेने, राहुल गोरखे, रामसिंग भोसले यांच्यासह लोणी व्यंकनाथ पंचक्रोशीतील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट आवेश काळे, अहमदनगर. आणि महिलांना मुक्त केले. खरं तर ही परिस्थिती ही मागच मोकळी झालेली. आता पुरुषाचे हात मोकळे करावे लागणार आहे आणि पुरुषाचे डोळे मोकळे करावे लागणार. कारण महिला इतक्या पुढे गेलेल्या आहेत आता, बरोबर आहे का? म्हणजे खरं तर पुरुषांच्या हाताने बांधलेले आहे. म्हणून तुम्ही सक्षमपणे झाले. तर तुम्हाला एक सांगतो, माझी आपल्याला सर्व विनंती आहे, संविधान म्हणजे काय एका शब्दामध्ये आपण तिचा विचार केला पाहिजे. आपण कुणावरती अन्याय करू नये आणि आपल्यावर पण अन्याय करीत असेल तो आपण सहन करू नये. हे संविधानाचं खरं लक्षण याच्यामध्ये आपल्याला मांडलेलं आहे. आपण आपला अन्याय होत असेल तर आपण त्या ठिकाणी निश्चितपणे आपण जशात तसं उत्तर दिलं पाहिजे. पण आपल्यापुढे कोणावर अन्याय होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आपण भारत देशामध्ये आपण राहतो. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण या देशामध्ये राहतो. सर्व जाती धर्मातले लोक, सर्व जाती धर्मातले कार्यकर्ते एकत्रितपणे या ठिकाणी आपण राहत असतो आणि आपल्याला एकामेकाची काही सोपी गरज असते. एकामेकाला या ठिकाणी सहकार्याची भूमिका असते. आज आपण पाहतो सरकारने महिला बचत गट का काढले. त्याला अर्थ सुद्धा इतका आपण जर बारीक केला तर बचत गट का म्हणून बचत करायची आणि त्याचं मोठं गट करायचा हे त्याला बचत गट मानतात. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना मोठमोठे उद्योग या ठिकाणी सुरू करतात. आपण पाहतो तर खरं ही चळवळ फार जुनी. मी पहिला उपाध्यक्ष होता. ह्याच्यासाठी आपलं शिक्षण हैदराबादला झालं होतं आणि आपल्याला हैदराबादमध्ये त्या राज्यामध्ये पहिल्या बचत गटाची सुरुवात आपल्या भारत देशामध्ये झाली होती आणि तिथून पुढं संपूर्ण भारत देशामध्ये तिथून ही बचत गटापासून काय उत्पन्न मिळू शकतं, बचत गटापासून महिलांना काय व्यवसाय मिळू शकतो, महिला कशा पुढे जाऊ शकतात, हा खरा अर्थ त्याच्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला. तुम्हाला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी